प्रत्येक बातमी, प्रत्येक अपडेट MCR न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन, गुन्हेगारी ते शिक्षण, औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी। सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा MCR न्यूज। जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही। चला काही आहे तुमचं? नवी मुंबई बंदराचा विकास हा एक महत्त्वाचा मुद्दा आजच्या सकाळच्या सुद्धा कार्यक्रमामध्ये दिसून आलाय। महाराष्ट्राच्या प्रगतीत या बंदराचं किती मोठं योगदान असणार आहे आणि त्यात काय काय नवीन गोष्टी घडतात? वाढवण बंदर हे भारताला एक मॅरिटाईम पॉवर बनवणार आहे, कारण जगातल्या पहिल्या 10 मोठ्या बंदरांमध्ये या वाढवण बंदराचा समावेश होणार आहे। आणि आज आपण ग्लोबल लॉजिस्टिक्समध्ये, ग्लोबल सप्लाय चेनमध्ये एक महत्त्वाचे प्लेयर म्हणून वाढवण बंदरामुळे एस्टॅब्लिश होणार आहोत। जगाच्या इतिहासामध्ये सगळ्या प्रगत देशांची प्रगती ही पॉर्ट लेड डेव्हलपमेंटनी झालेली आहे। बंदरांच्या विकासातनं जी अर्थव्यवस्था तयार झाली, आणि आपण जर मुंबईचा विचार केला तर मुंबई पोर्ट आणि JNPT पोर्टने गेले 30 वर्ष मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हणून एस्टॅब्लिश केलं आहे। आता याच्यापेक्षाही 3 पट मोठा हे वाढवण बंदर झाल्यानंतर त्या ठिकाणी जो इंडस्ट्रियल एरिया तयार होणार आहे, न्यू एज इंडस्ट्री येणार आहे, ज्या टेक्नॉलॉजीज येणार आहेत आणि जी आपली कार्गो हँडलिंगची क्षमता आहे त्याच्यामुळे एक मोठं परिवर्तन होईल। आणि आपण सगळ्यात महत्त्वाचं आहे की फ्रॉम डे 1 आपण वाढवण बंदर जे आहे हे एक 100 किलोमीटरचा एक्सप्रेसवे तयार करून समृद्धी एक्सप्रेसवेला तो जोडतोय। त्यामुळे हे पोर्टलेट डेव्हलपमेंट वाढवणचं हे संपूर्ण महाराष्ट्राला त्या ठिकाणी त्याचा फायदा होणार आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये पुढचे 50 वर्ष महाराष्ट्राचा विकास आणि पुढचे 50 वर्ष देशाचा मॅरिटाईम विकास हा या वाढवण बंदराने होणार। महाराष्ट्रामध्ये भाजप कुबड्या घेऊन चालत नाही तर स्वतःच्या पायावर चालतो असं अमित शहाने मोठं भाषण केलं आज। 100% खरं आहे, त्यात काय चूक आहे? वाईट पण ठाकरेंनी टीका केली, ठाकरेंच्या पक्षाने, की कुबड्या घेऊनच तुम्ही सत्तेमध्ये आला। त्यांना कुबड्यांचा अर्थ कळत नाही। त्यांना जर अर्थ कळला असता तर त्यांची अशी अवस्था झाली नसती। मित्र म्हणजे कुबड्या नसतात। एक मिनिट रुक जा। सर, महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये के लिए काबिलियत कर है, तो डिप्टी CM रहने के पहले भी उस फेज में जब आप मिनिस्टेरियल पोस्ट में नहीं थे उस वक्त आप कैसे हेल्प कर रहे थे वार्ड? नहीं, ऐसा नहीं है। उनके कहने का मतलब ये था कि जिस समय मैं पहली बार चीफ मिनिस्टर बना था उस समय एक्चुअली ये जो वाढवण का पोर्ट है ये 1992 में सुप्रीम कोर्ट के एक आदेश से शेल्व हो चुका था, समाप्त हो चुका था और उसको बंद कर दिया गया था। जब मैं चीफ मिनिस्टर बना 2014 में, तब उसका मैंने अध्ययन किया और मेरे ध्यान में आया कि इसका जो राइट ऑफ वे है ये डहाणू नेचुरल एरिया से जाता है, इसलिए इसको एनवायरमेंटली कभी परमिशन नहीं मिल सकती। तो मैंने एक टीम तैयार की और हमने एक नया राइट ऑफ वे उसके लिए ढूंढा। उस राइट ऑफ वे को लेकर हम लोगों ने पहले उसकी मंजूरी ली। उसके बाद हमने भारत सरकार के साथ समझौता करके एक जॉइंट वेंचर कंपनी भारत सरकार के साथ तैयार की। उस कंपनी के माध्यम से सुप्रीम कोर्ट तक हम गए। सुप्रीम कोर्ट ने कमेटी अपॉइंट की, जिस कमेटी ने उसको एनवायरमेंटली सस्टेनेबल करके मान्यता दी और अब वाढवण पोर्ट का काम शुरू हुआ है। तो इसलिए जो संजय सेठी जी कह रहे थे कि ये जो बंद पड़ा हुआ था और लोग कहते थे कि वाढवण कभी हो नहीं सकता, उसको वापस शुरू करने का काम और उसको पटरी पर लाने का काम हमने किया है। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये जो रिपोर्ट आहे तो सुद्धा बदलण्यात आल्याचा आरोप केला जातो आहे। असं आहे, काहीही आरोप या ठिकाणी केले जात आहेत आणि ज्याला काही माहिती नाही असेही लोक आरोप करतायत। मला असं वाटतं की अशा संवेदनशील विषयाचं राजकारण करणारे हे दुर्दैवी लोक आहेत, कारण त्यांना मला असं वाटतं की लाईमलाईटमध्ये राहायचं आहे, पण लाईमलाईटमध्ये राहण्याकरता एका गरीब बिचाऱ्या आमच्या डॉक्टर भगिनीच्या मृत्यूचं भांडवल का करता? मी तुम्हाला सांगतो, त्याच्यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही। कडक कारवाई होणार, कोणाची चूक असू द्या त्याच्यावर कारवाई होणार म्हणजे होणार। सर, 1 तारखेला सर्व विरोधक एकत्र येत आहेत आणि मोर्चा काढतायत निवडणूक आयोगाच्या निर्णयाबद्दल।
असं आहे, मी यापूर्वी देखील सांगितलं की हे कव्हर फायरिंग आहे. त्यांना हे माहिती आहे की या निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव होणार आहे आणि म्हणून कव्हर फायरिंग म्हणून आधीच अशा प्रकारचं वातावरण ते तयार करतायत की बाबा बघा आम्ही हारलो, याचं कारण हे आहे, आम्ही तर तेव्हाच म्हणालो होतो. मी पुन्हा एकदा सांगतो, मतदार याद्यांच्या संदर्भात आम्ही पण वारंवार भूमिका मांडलेली आहे. डुप्लिकेट नावांच्या संदर्भातही आम्ही भूमिका मांडलेली आहे. महत्वाचं काय आहे, तुम्ही हे दाखवलं पाहिजे की डुप्लिकेट नावांमुळे इथेही वोट झालेला आहे आणि इथेही वोट झालेला आहे, असं जर